हाय का उपटूनच काढलं ते. शेवटी आंब्याच्या झाडात जीव गुतलाच. आंब्याचं झाड उपटलं, ते पण लावायचंय जरा. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि बाहेर आपल्या परसबागेतले झाडं तोडायचं काम सुरू आहे आणि मी इथं निवांत बसलेली आहे. तर मग आता बदल स्वीकारायलाच पाहिजे, आहे का नाही. माणूस जेव्हापासून जन्म घेतो ना, तर त्याच्या आयुष्यात भरपूर असे बदल होतात. 10-11 वर्षाचा असेपर्यंत बालक असतो, त्यानंतर किशोरवयीन आणि त्यानंतर तारुण्यात प्रवेश करतो. अशाच पद्धतीने आपले आयुष्यही पुढं सरकत आणि खूप असे बदल जीवनामध्ये घडत असतात. तर आमच्याही जीवनामध्ये खूप असे बदल होत आहेत, पण हळूहळू होत आहेत. आपण आपल्या हाताने लावलेली झाडं, ते मस्त अशी परसबाग, त्यातली काढलेली फळं आणि ते केळीचे घड, परत मुलं ब्लॅकबेरीच्या झाडाला ब्लॅकबेरीचं झाड पूर्ण वाकून ब्लॅकबेरी खात होते. तर हा सर्व प्रसंग आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे आणि माझ्या परसबागेवर किती असं प्रेम आहे हे पण तुम्ही पाहिलेलंच असन. तर प्रत्येक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे माझ्या परसबागेतली. आणि शेवटी म्हणजे आता परसबागेतली हळद ही आपण छान अशी तयार करून मी तुम्हाला दाखवलेली आहे. पण आता बदल होत आहे. तर काय बदल होत आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन. पण आता सध्या जे चालू आहे ते फक्त लगेच दाट तुटला माझा. हा सोय कोणता? ते हळद होता ना. तर आत्तापर्यंत आपण पाहत होतात शनिवारचा दिवस आणि ही आहे रविवारची सकाळ. काय काढायचं आता? बारीक निरीक सगळं वडा आधी. ते कुदळ दे बरं. कुदळ. बबलू आम्हाला देऊ आपण चेरीचं. माझी परसबाग आज चालली. सगळे झाडं, केळी, चिरी, ब्लॅकबेरी. केळी पण जाणार आहेत बरं का आता मैत्रिणींनो ह्या आपल्या परसबागेतले. हाय का उपटूनच काढलं ते. वावरात जाऊ दे आपल्या श्याम. तर आपल्या परसबागेतील ब्लॅकबेरी ही तोडली, आता मुळासकट उपटून घेतली आणि ही संदीप दादाच्या शेतामध्ये लावणार आहोत आणि केळी पण त्यालाच देणार आहोत लावायला. काय वरचीवरच असते पाणीशी सगळं त्याच्यात. बघती बाबा केवढं खोड झालं होतं तिचं. बदल होणे म्हणजे खूप सुंदर अशी गोष्ट आहे. जगात काहीही एकसारखं राहत नाही किंवा कायमस्वरूपी टिकत नाही.
बदल म्हणजे एक नैसर्गिक अशी गोष्ट आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, ऋतुमानातसुद्धा बदल होत राहतो आणि माणूसही बदलत राहतो. झाडांना नवीन पालवी फुटते, फळं येतात, फुलं येतात, पण काही दिवसानंतर फळंही आपण तोडून खातो, फुलंही देवाला वाहतो आणि ती पालवीही पुन्हा गळून जाते. तरी काही दुर्मिळ झाडे वाचवून मी इथं कुंड्यांमध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि आता इथं काम सुरू झालेलं आहे. तर मजूर व्यवस्थित मस्त असं काम करत आहेत आणि आपलं अंगण पहा किती मोठं दिसतंय. सगळे झाडं काढल्यामुळं अंगण खूप असं मोठं दिसतंय. पण तरी इथले हे केळीनं वाचवल्यात, कारण 2 केळींना 2 मोठे मोठे घड लागलेले आहेत. मागच्या वर्षीचे गोड गोड आंबे खाऊन इथं कोया टाकल्या होत्या, तर एकच वर्षात पहा ते झाड किती डोक्याच्यापेक्षा उंच झालेलं आहे. तर ते झाड आम्हाला काढावंच वाटत नव्हतं. ते झाड पण ठेवलं होतं शिफ्ट करायला, तर आता ते झाड पण आपण लावणार आहोत. पहा एवढं मोठं झाड आंब्याचं झालं हे. शेवटी आंब्याच्या झाडात जीव गुतलाच. आंब्याचं झाड उपटलं, ते पण लावायचं आहे जरा मस्त असं. आता आपल्याला इथं ब्लॉक पेवर टाकायचे ना, तर आता इथं काम सुरू आहे. वा 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 वा, कसं दिसतंय अंगण, मोकळं मोकळं ढाकळं. आता हे कुठंच ठेवू नका, हे तेवढं फक्त एक झाड तेच भारी वाटन. आणि इथं करू आपण ते पुढं, मग सगळी कोण झाडं होऊन जातील पॅक. फोरांना म्हणले होते, म्हणलं तुम्हाला तर सगळे ओके होणार आहे आज. ग्रे येतं, ग्रे पांढरा. एक्सपर्ट झाले. वाव, सगळी एक कला असते एक नाही सगळ्या गोष्टीची. आपण पाहतो तसं नसते, कला राहते ती. वाव, ते कसं तयार झाले चौकोन. अशी डिझाईन बनवली त्यांनी आता ब्लॉकची. अंगणातले झाडं एकदम तोडल्यामुळं आहे ना, एकदम रखरखत ऊन अंगणामध्ये दिसायला लागलं आहे आता. तर व्हिडिओमध्ये पण एकदम चमकत आहे उन्हात. तर आता इथं ब्लॉक पेवर टाकायचं काम सुरू आहे. तर मुलं हे कामगार मंडळी मस्त असं पहा आता इथं डिझाईन केलेली आहे ब्लॉकची. तर छान असे ग्रे आणि पांढऱ्या कलरचे ब्लॉक आपण टाकलेले आहेत. आणि अंगण पहा किती मोठं असं झालं आहे. काका पण आलेत बघायला, तर छान वाटतंय ना. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि रोज व्हिडिओ पहा. तर आपल्या अंगणामध्ये अजून काय काय बदल होणार आहेत, कोणते कोणते झाडं लागणार आहेत आणि ब्लॉक पेवर जे बसवलेले आहेत ते कसे दिसणार आहेत, तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता सुरू आहे काम. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या अंगणातला हा केलेला बदल तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही कोणते कोणते झाडं कसे कुठं ठेवायचे हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.